नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राष्ट्रीय वन नीतीप्रमाणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33% क्षेत्रावरती वन आणि वृक्ष आच्छादन असणं आवश्यक आहे। सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये वन आणि वृक्ष आच्छादन हे प्रमाण 21% आहे। शासन निर्णयानुसार हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत शेत, पानंद रस्ते यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याबाबत निर्देश देण्यात आलेत। नकाशावरती घेण्यात आलेल्या सर्व शेत, पानंद रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करणं बंधनकारक करण्यात आले। राष्ट्रीय वन धोरण 1988 नुसार राज्याचं वन आच्छादन आणि वृक्ष आच्छादन सन 2047 पर्यंत एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33% पर्यंत वाढवण्याकरता संपूर्ण राज्यामध्ये 300 कोटी वृक्षारोपण अभियान सन 2026 ते 2047 या दरम्यान राबवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले। सदर उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगानं काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। शेत आणि पानंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवडीबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्यात। यामध्ये शेत आणि पानंद रस्त्यांची कामं हाती घेण्यापूर्वी शेत आणि पानंद रस्ता अतिक्रमण मुक्त असणं आवश्यक आहे। सोबतच शेत आणि पानंद रस्त्यांची कामं हाती घेण्यापूर्वी त्यांना विशिष्ट क्रमांक दिलेला असावा। तसेच संबंधित शेत, पानंद रस्त्याची भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणी करून सीमांकन झालेलं असावं। राज्यातील सर्व शिव आणि पानंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूला उपलब्ध जागेनुसार वन विभागाच्या धोरणानुसार संबंधित जिल्ह्याच्या कृषी हवामान क्षेत्रास अनुरूप अधिसूचित झाडे लावण्याचं नियोजन करण्यात येणार आहे। वृक्ष लागवडीचं अभियान हे जिल्हा नियोजन समिती, खनिकर्म निधी, सामाजिक दायित्व निधी, VBG रामजी, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांच्या योगदानातून राबवण्यात येणार आहे। त्यानंतर संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीनं वृक्ष लागवडीनंतर किमान 10 वर्ष जतन आणि संवर्धन, नियमित पाणी पुरवठा, पुनर्लागवड, संरक्षण आणि देखभाल सुनिश्चित करण्यात यावी या संदर्भातली देखील मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत। वृक्ष लागवडीचं मूल्यांकन केवळ लागवड केलेल्या रोपांच्या संख्येवरती न करता जिवंत रोपांचं प्रमाण, वृक्षवाढ, हरित आच्छादन आणि पर्यावरणीय परिणाम याच्या आधारे करण्यात यावं। ग्रामपंचायत, शेतकरी गट, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक मंडळ आणि स्थानिक नागरिकांचा लोकसहभाग यामध्ये प्रोत्साहित करण्यात यावा। दुष्काळ, जनावरांची चराई, आग, कीड आणि रोग यांच्यापासून संरक्षणासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात याव्यात। रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणासाठी जागा अपुरी पडल्यास विधानसभा क्षेत्रातील समितीनं स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता इथून पुढे राज्यामध्ये शेत आणि पानंद रस्ते याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करणं आणि ती झाडे जगवणं हे बंधनकारक करण्यात आले। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।